उद्या बँक निफ्टी 9 जुलै साठी निफ्टी आणि बँक निफ्टीचे अनालिसिस बघूया. आता आजचं जर मार्केट बघितलं तर तुम्हाला काल ज्या लेवल्स दिलेल्या त्या लेवल्स किती वर केलेत त्या बघा. तुम्हाला एक इम्पॉर्टंट लेवल सांगितलेली 52,400 ची, जवळजवळ ही लेवल. आता इथं जर तुम्ही बघितलं, मार्केट थोडं गॅप डाऊन ओपन झालं. गॅप डाऊन ओपन झालं की आपण इथंच एक ट्रेड घेतलेला होता. इथे एक ट्रेड घेतलेला होता. मार्केट खाली आलं, प्रॉफिट बुकिंग केला, पण एकच कॅन्डल अशी एवढी मोठी झाली की आज स्टॉप लॉस हंटिंग झालं. इथं व्हॉलेटिलिटी क्रिएट झालेली, त्यामुळे स्टॉप लॉस हंटिंग आज झालं. इथून परत 52,400 पासून मार्केटने एक 150 पॉईंटचं एक टार्गेट आपल्याला दिलेलं आहे. इन्स्टाला लाईव्हला मी इथे एंट्री शेअर केलेली, इथून इथपर्यंत टार्गेट दिलेलं. इन्स्टा लाईव्हला ही एंट्री आपण शेअर केलेली होती. तर आजचं मार्केट, आता उद्या बँक निफ्टीत आपण कसा ट्रेड करू शकतो. मार्केट सिम्पल प्लॅन आहे. मार्केट जर फ्लॅट ओपन झालं तर आपण विदाऊट विचार करता फर्स्ट 50 मिनिटचं कन्फर्मेशन घ्यायचं आणि अग्रेसिव्ह सेलिंगला जाणार आहे. इथून मार्केट अग्रेसिव्ह जवळजवळ 1,000 पॉईंट पर्यंत मार्केट खाली जाऊ शकते, हे चान्सेस आहेत. आणि मार्केट चुकून जरी गॅप अप ओपन झालं तरी तर मार्केट व्हॉलेटिलिटी क्रिएट करणार आहे. जो आपला कालचा सेम प्लॅन होता तोच प्लॅन सेम असणार आहे. इथून तुम्हाला लेवल सांगतो. ह्या लेवल फक्त मार्क करून घ्या. 52,400 ची लेवल पुन्हा एकदा आपल्याला हेल्प करणार आहे. 52,400 ते 52,300. शाल इथं मार्केट जरी कुठं जरी ह्या रेंज मध्ये ओपन झालं तर आपण फक्त 50 मिनिटचा एक कॅन्डलचा ब्रेकआउट बघणार आणि सेलिंग साठी जाणार. मार्केट गॅप अप झालं तर अवॉइड, ट्रेडिंग करायचं नाही. कन्फर्मेशन मिळणार नाहीत, लॉसेस होण्याची शक्यता जास्त आहे इथं. हे झालं बँक निफ्टीसाठी. आता आपण निफ्टीत कसा ट्रेड करू शकतो बघतो. काय होतंय, बँक निफ्टी सेलिंग साठी तयार झाले, बँक निफ्टी सेलिंग साईडला जाते, निफ्टी होल्ड करते, निफ्टी त्याच्या लाईफ टाईम हायला जाण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे निफ्टीमुळे बँक निफ्टी सेलिंग साईडला जायला झाले. आता निफ्टीचा चार्ट बघा. जर तुम्ही निफ्टीची डे कॅन्डल जर बघितली, मार्केट जेवढं खाली येतंय तेवढं परत रिकव्हर करतंय. परत आता इथं मार्केट आपला जाऊन सस्टेन झालंय. म्हणजे हे साईडवेजच आहे, निफ्टी साईडवेज आहे. निफ्टी त्याला होल्ड करायचा प्रयत्न करते. निफ्टी सेलिंग साठी तयार अजून होत नाही. त्यामुळे आपण निफ्टीत कसं ट्रेड करूया ते सांगतो. तुम्ही जर आता निफ्टी नीट बघितलं, मॉर्निंग मॉर्निंग मध्येच फक्त त्यात मुवमेंट येतोय. म्हणजे इथं मॉर्निंग मुवमेंट, इथं मॉर्निंग मुवमेंट, इथं पण मॉर्निंगचा मुवमेंट, इथं परत मॉर्निंगचाच मुवमेंट, परत मार्केट कंटिन्यू साईडवेज जाते. इथं साईडवेज, इथं साईडवेज, इथं साईडवेज, साईडवेज. म्हणजे मार्केट काय करते, एका रेंज मध्ये मार्केट फसले. आता निफ्टी काय करू शकते, अजून मार्केट इथं एक दिवस जर स्पेंड झालं, निफ्टी जर काही जर स्पेंड केलं निफ्टीनं टाइम थोडा वेळ, तर निफ्टी इथून परत नवीन लाईफ टाइम हायला जाण्याची शक्यता जास्त आहे. कारण निफ्टी जेवढा टाइम होल्ड करणार आहे तेवढा टाइम निफ्टी लाईफ टाइम हायला जाणे, बाहेर ऍड होण्याचे चान्सेस, निफ्टी बाईंगला जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. आता निफ्टी सेलिंग केला का जर आहे, तर निफ्टी गॅप डाऊन झालं पाहिजे. निफ्टीला एक जर चांगला गॅप डाऊन मिळाला तर निफ्टी इथून जर खाली जाऊ शकते. तर गॅप डाऊनचे लेवल कुठले आहेत सांगतो तुम्हाला. गॅप डाऊनला मार्केटची लेवल आहे 24,100. सॉरी, 24,200 पासून ही एक लेवल आहे. 24,200 ते 24,300.
मार्केट त्याच्या खाली ओपन झालं पाहिजे. ह्या रेंजच्या मार्केट खाली ओपन झालं पाहिजे. आणि इथं जरी आलं तरी थोडा वेळ मार्केट इथं टाइम स्पेंड झालं पाहिजे. थोडा वेळ मार्केट टाइम स्पेंड करून जर खाली आलं तर मग इथून आपण खाली जाऊ शकतोय. निफ्टीने जर गॅप डाऊन दिला तर बँक निफ्टी सेलिंगला जाणार. उद्या बँक निफ्टीनं गॅप डाऊन बँक निफ्टी ओपन झालं म्हणजे 52,300 ते 52,400 या रेंजमध्ये बँक निफ्टी ओपन झालं तर कुठलाही न विचार करता 15 मिनिटाची एक रेड कॅन्डल व्हायचा वेट करायचा, कन्फर्मेशन घ्यायची आणि सेलिंग साईडला जायचं. हेच प्लॅन आहेत उद्याचे. गॅप अपला अवॉइड करायचं, ट्रेडिंग व्हॉलॅटिलिटी क्रिएट होईल, स्टॉप लॉस हंटिंग जसं आज सकाळी झाला एक ट्रेड लॉस मध्ये गेलेला आपला, तसं सेम ट्रेड उद्या पण लॉसला जाऊ शकतोय. 52,400ची जी मॅजिक लेवल सांगितलेली त्या लेवलनं ब्रेकआउट देऊन आपल्याला 150 पॉईंटचं टार्गेट दिलेलं. मग आज आपण प्रॉफिट मध्येच आहे.